नमस्कार. माझं नाव सरिता आव्हाड. आम्ही लेखिका या मंडळातर्फे स्त्रियांची आत्मकथनं यावरती हे चर्चासत्र घेण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मला भाग घेता येतो हे मला मोठं सुदैव वाटतं आणि त्यानिमित्ताने काही विचार मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. खरं आत्मकथनांबद्दल अनेक परीने बोलता येईल, पण त्यातला एक छोटासा मुद्दा मी आज चर्चेला घेतेय आणि तो मुद्दा म्हणजे आत्मकथनामधला नात्यांचा लेखाजोखा. लेखाजोखा हा शब्द जरा जड वाटतो, काहीतरी लेखपाल वगैरे असं काहीतरी वाटतं, पण आपण असं म्हणूया की आत्मचरित्रांमधलं नात्यांचं चित्रण, नात्यांचा आलेख कसा दिसतो याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. अगदी सुरुवातीपासून आत्मकथन हा माझ्या अत्यंत आवडीचा वाङ्मय प्रकार आहे आणि अगदी लहानपणापासून मी वाचत आली आहे. पण आज मागे वळून बघताना असं जेव्हा मला आठवायचा मी प्रयत्न करते त्यावेळी उदाहरणार्थ नाखंत नाखे आठवलं की मला काय आठवतं तर मोतीलाल नेहरू आठवतात, जवाहरलाल नेहरू आठवतात, आनंद भुवन आठवतं. आपला मुलगा आता राजकारणात जाणार, कदाचित तुरुंगवास सहन करणार म्हणून आनंद भुवनामध्ये मुद्दाम सतरंजीवर झोपणारे मोतीलाल नेहरू आठवतात. स्मृतिचित्र आठवलं तर काय काय आठवतं? त्यांचे आत्यंतिक सोवळं ओवळं करणारे वडील आठवतात, अतिशय खाष्ट असे सासरे आठवतात. शब्द म्हणजे काय अशा प्रश्नापासून बायकोला शिकवणं सुरू करणारे नावा टिळक आठवतात आणि मुख्य म्हणजे बालकवी आठवतात. बालकवींच्या बद्दल लक्ष्मीबाईंनी जे लिहिलंय ते मी कितीदा तरी वाचलेलं आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे असं म्हणतात, पण बालकवींमधलं बालक हे कधी कोमेजलंच नाही. त्यांचं ते निर्झरास, फुलराणी, औदुंबर ह्या सगळ्या कविता आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, खूप खूप आवडलेल्या कविता आहेत आपल्याला. पण लक्ष्मीबाईंच्या माझघरात बसून दुपारच्या वेळी जात्याच्या शेजारी 2 बोटांचं फक्त रुंदीचं कागद कापून कागदाला कागद, कागदाला कागद, कागदाला कागद असं करत लांब लचक पत्र लिहिणारे बालकवी आपल्याला लक्ष्मीबाईंमुळेच कळले ना. आणि त्यातनं मध्येच कमरेवर हात उभारून लक्ष्मीबाईंना, का हो तुम्ही माझ्याशी इतक्यात का चांगले वागता असं विचारणारे बालकवी सुद्धा आपल्याला लक्ष्मीबाईंमुळेच कळले. आणि मग शेवटी लक्ष्मीबाई जेव्हा म्हणतात बालकवींना उद्देशून की ये आता घे शेवटचे हे अश्रू 2 पिऊन, पाखरा येशील कधी परतून, तेव्हा आपण सुद्धा त्या ओळीमध्ये अगदी तन्मय होऊन जातो आणि आपलेही डोळे ओलावतात. मला म्हणायचं हे की आपण आत्मचरित्रामध्ये फक्त आत्मचरित्राचा लेखक असतो ना, तो नाही आपल्या लक्षात राहत, तर त्या लेखकाबरोबर अनेक पात्र असतात, त्याच्याशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्ती असतात. त्या सगळ्या व्यक्ती आपल्या मनामध्ये गर्दी करत असतात. का होतं असं? कारण निव्वळ व्यक्ती म्हणून जगतच नसते, ती अनेक नात्यांच्या तर्फे जगत असते. काही नाती देणारी असतात, काही नाती घेणारी असतात, काही नाती अगदी तटस्थ असतात, काही नाती वायात जाण्यासाठी घ्यायचे असतात, असे काही काही अनुभव असं वाटायला लावणारी असतात. पण असं काही असलं तरी ती नाती त्या लेखकावर, लेखिकेवर काही ना काही संस्कार करत असतात, तिला बदलत असतात. नक्कीच काही ना काही परिणाम होत असतो. बरं, ही नाती अशी स्थिर पण नसतात, सतत बदलती जाणारी असतात, सतत बदलत असतात. आणि ह्या सगळ्या नात्यांचा जो आलेख असतो तो सगळा आलेख मिळून हा जीवनपट तयार होत असतो. आत्मकथनाला अलीकडच्या भाषेमध्ये एक वाङ्मयीन सेल्फी असं सुद्धा म्हणता येईल, पण ते म्हणणं तितकंसं बरोबर नाही. कारण सेल्फी हे क्षणचित्र असतं आणि आत्मकथन हे जीवनचित्र असतं. त्याच्यामध्ये अनेक क्षण, अनेक वर्ष सामावलेली असतात.
मला लहानपणी आम्ही सागरगोट्यांचा खेळ खेळायचो तो आठवतो. त्याच्यामध्ये एक सागरगोटा वर टाकून खालचे सगळे सागरगोटे एकदम गोळा करायचे असायचे. तसं आत्मचरित्राच्या छोट्याशा अवकाशामध्ये ती लेखिका आपल्या जीवनातले सगळे क्षण गोळा करून समोर धरत असते. एका परीनं तो सागरगोट्यांचा खेळच असतो. आणि मग काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, कुठलं नातं कसं मांडायचं, हे सगळे प्रश्न उभे राहतात. आणि मग एखादा हिशोब लिहावा तसा नातेसंबंधांचा लेखाजोखाच घेतला जातो. आणि हा लेखाजोखा त्या लेखिकेच्या दृष्टिकोनात नसतो. खरंच तो माणूस तसा आहे का नाहीये, वास्तव काय आहे नाहीये, हे प्रश्न फिजूल होतात. कारण त्या लेखिकेला भावलेलं काय वास्तव आहे, त्या लेखिकेच्या संबंधातलं तर नातेसंबंध काय आहे, हे सगळ्यात महत्वाचं असतं. मी निर्दिराणी आत्मचरित्र वाचली, पण सगळ्यांचा काही उल्लेख करणं शक्य नाही. पण ढोबळपणाने मला असं वाटतं की ह्या नातेसंबंधांचे 3 महत्वाचे अवकाश आहेत. एक पहिला अवकाश म्हणजे बालपण, त्याच्यामध्ये कुटुंब, आई वडील हे सगळे आले. दुसरं म्हणजे तिचं सहजीवन, वैवाहिक जीवन म्हणू आपण किंवा सहजीवन म्हणू हे. आणि तिसरा अवकाश म्हणजे तिचे कुटुंबाबाहेरच्या असलेल्या समाजाशी असलेले संबंध. तर असे 3 प्रकारचे संबंध प्रत्येक चरित्रामध्ये आपल्याला दिसतात. सहसा सगळ्या आत्मचरित्रांची सुरुवात ही त्या त्या स्त्रीच्या बालपणापासून झालेली आपल्याला दिसते. अगदी सई परांजपेंचं सय हे आत्मचरित्र त्यांनी त्यांचा कला प्रकार, कला जीवनाचा प्रवास सांगण्यासाठीच दिलेला आहे. पण असं असून सुद्धा शकुंतलाबाई परांजपे त्यांची आई यांच्यावरतीच त्यांचा पहिला चॅप्टर आहे. आणि स्वतः शकुंतलाबाई परांजपेंनी आत्मचरित्र लिहिलेलं नाही, पण आत्मचरित्रात्मक असं लेखन मात्र त्यांनी केलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांबद्दल, आईबद्दल, दोन्हीकडच्या आजांबद्दल त्यांनी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे आपली मुळं ही लेखक पहिल्यांदा तपासत असतो. आणि मुळं तपासल्यानंतर त्याच्यानंतरचा सगळा प्रवास त्याचा सुरू होतो. आणि ह्या मुळांशी जे काही घडलेलं असतं त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर पुढे अनेक काळ होत असतो असं आपल्याला दिसतं. आता आपण लेखिकांचे आत्मचरित्र बोलतोय तेव्हा मला एक जाणवलं की मोठ्या प्रमाणात लेखिकेच्या मनोधारणेवरती, एकूणच जीवनदृष्टीवरती मोठा संस्कार करणारं काय असेल तर ती तिची आई. आई आणि मुलगी ह्यांचा संबंध हा लेखिकेच्या बाबतीत अतिशय महत्वाचा असतो. आता उर्मिला पवार यांचं उदाहरण घ्या. तिच्यामध्येही आपल्याला असं दिसतं की शिक्षणासाठी आग्रह धरणारी, शिस्तीचा आग्रह धरणारी अशी आई असते. शकुंतलाबाई परांजपेंच्या बाबतीत तर सईला सर्व दृष्टीने सगळ्या बाबतीमध्ये त्यांना विकसित करायचं होतं अशी आई दिसते. अशा निरनिराळ्या आत्मचरित्रांमधनं आपल्याला आया भेटतात. ह्या आयांना एका बाजूनी मुलीला खूप माया द्यायची, दुसऱ्या बाजूनी आपल्याला जे करायला मिळालं नाही ते मुलीला करायला द्यायचंय, आणि तिसऱ्या बाजूनी त्यांना बाहेरचं जग माहिती आहे, स्त्रीचं सामाजिक वास्तव त्यांना माहिती आहे, आणि हे वास्तव सहन करणारी स्त्री त्यांना घडवायची पण आहे. अशा तिहेरी भूमिकेतनं त्यांचं सगळं काम चाललेलं असतं. आणि त्यामुळे मुलीचा आणि आईचा संघर्ष हा पौगंडावस्थेमध्ये येतोच येतो. आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिलेली आता मी नुकतीच वाचली ती म्हणजे विद्युत भागवतांची आर पार अवलोकिता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा आणि आईचा संबंध हा अतिशय छान आलेला आहे. शिस्त लावणारी, तुझं जीभ हातात देईन, डोळे काढून देईन अशा रीतीने मोठ्या मोठ्याने रागवणारी आई. पण त्या आईच्या पोटातली माया ही नंतर जेव्हा ती स्त्री स्वतः आई होते तेव्हा तिला कळायला लागते. हा जो आलेख आहे, आधी माया, नंतर शिस्त, नंतर संघर्ष आणि नंतर परत सामंजस्य, हा जो आलेख आहे हा बरेच स्त्रियांच्या बाबतीमध्ये दिसतो आणि बऱ्याच स्त्रियांनी तो अतिशय छान आपल्या आत्मचरित्रामध्ये मांडलेला आहे.
पण एक इथे मला जाणवतं की हा आलेख जितक्या समरसतेने मांडला जातो तितका समरसतेने आपल्या आणि मुलांच्या संबंधांचा आलेख मात्र मांडला जात नाही. वास्तविक हा आलेख सुद्धा जर मांडला तर ह्या सगळ्या आलेखाला एक पूर्णत्व येईल, पण तसं मात्र आपल्याला होताना दिसत नाही. आईच्या बरोबरच वडिलांचा सुद्धा प्रभाव मुलींवरती खूप असतो असं दिसतं. उदाहरणार्थ शकुंतलाबाई परांजपेंवरती रँगलर परांजपेंचा खूप मोठा प्रभाव होता. आता मी वाचलेलं आणखीन एक आत्मचरित्रात्मक पुस्तक म्हणजे जगणं कळतं तेव्हा, विद्या पोळ यांचं पुस्तक आहे. त्यांच्या जडणघडणीमध्ये वडिलांचा खूप प्रभाव होता असं आपल्याला दिसतं. आणि हे सगळे बालपणाचे दिवस हे अतिशय तरलपणाने आत्मचरित्रांमध्ये येतात आपल्याला असं दिसतं. आणि गंमत म्हणजे हे सगळं बोलत असताना, नात्यांबद्दल बोलत असताना नकळत लेखिका स्वतःबद्दलही बोलत असते, अगदी नकळत बोलत असते. उदाहरणार्थ समजा एखादा माणूस म्हणला की त्याला काही समजत नाही, त्याला काही समजत नाही, ह्याला काही अक्कल नाही, असं जर तो सातत्याने म्हणत असेल तर त्याचा अर्थ असा की त्याला सगळं समजतं असं त्याला वाटतं, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर नकळत उभं राहतच. तसंच स्त्रियांच्याही बाबतीमध्ये होतं की त्यांचं स्वतःचं मनोभूमिका काय आहे, त्यांचा स्वतःचा स्वभाव काय आहे, हे त्यांच्या इतरांच्या कथनामधनं हे अतिशय सहज उभं राहतं. आणि ते सहज जेव्हा उभं राहतं आणि मग ती जी प्रतिमा उभी राहते ती जेव्हा सुसंगत असते पूर्ण आत्मचरित्रामध्ये, तेव्हा आपल्याला ते आत्मचरित्र भावतं. यानंतरचा जो टप्पा येतो तो म्हणजे सहजीवनाचा. या सहजीवनामध्ये आपल्याकडे तरी असं दिसतंय की प्रसिद्ध पुरुषांच्या ज्या बायका आहेत त्यांनी लिहिलेली आत्मचरित्र आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे. आणि ह्या प्रसिद्ध पुरुषांच्या बायकांनी साहजिकच आपल्याकडे दुय्यम स्थान घेतलेलंच आहे. आणि त्यामुळे एखाद्या रागामध्ये जसे वादी संवादी स्वर असतात तसे ह्यांचे स्वर संवादीच असतात, कारण वादी हा पुरुषच असतो. त्यामुळे पुरुषाच्या अनुरूप त्यांनी त्यांचं आयुष्य घडवलेलं असतं, आपला अवकाश त्यांनी शोधलेला असतो. पण असं असताना सुद्धा त्यांनी आपली आत्मप्रतिष्ठा सुद्धा सांभाळलेली असते. उदाहरणार्थ सुमा करंदीकरांच्या रासमध्ये जेव्हा विंदा करंदीकर त्यांना खूपच अपमानास्पद असं बोलले त्यावेळी त्यांनी सुद्धा त्यांना तितकाच रोखठोक जबाब अतिशय शांत चित्ताने दिलाय असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांची आत्मप्रतिष्ठा सुद्धा आपल्याला जाणवते, जरी दुय्यम स्थान त्यांनी स्वीकारलेलं असलं तरी सुद्धा. हे जे पुरुष प्रधानता आहे ही पुरुष प्रधानता आपल्याला बहुतेक आत्मचरित्रांमध्ये अडथळा बनून राहिलेली दिसते. अलीकडे बहुजन समाजातल्या स्त्रिया या जास्त लिहित्या झालेल्या आहेत. आणि ह्या स्त्रियांच्या लिखाणामधनं वडिलांकडनं आलेला सगळा जो राग आहे किंवा दबाव आहे, तो नवऱ्याकडनं आलेला दबाव, सासरच्या मंडळींकडनं आलेला दबाव, ह्या सगळ्यांचं चित्रण येतं. भावाकडनं आलेल्या दबावाचं चित्रण येतं. आणि ही जी पुरुष प्रधानता आहे ती किती जाचक आहे याचं चित्रण आपल्याला आत्मचरित्रांमधनं ठाई ठाई होताना दिसतं. आता उर्मिला पवार आहेत, त्यांच्या फायद्यांमधलं मी एक वाचून दाखवते. त्याच्यात ते म्हणतात की नवरा गेल्यावरती रणकी सूज येते असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. ही रणकी सूज म्हणजे काय आहे? ही नवरा गेल्यावरती जी कटकट असते, सारखा जो जाच असतो तो कमी होतो आणि बाई जराशी सुखावते आणि जरा तिला चांगली दिसायला लागते, तर त्याला रणकी सूज असं म्हणतात. पण त्या म्हणतात की सतत असलेली हुकूमत किंवा दहशत नाही, अडवणूक किंवा विरोध जरी झाला नाही तरी माणसाला आपले निर्णय आपल्याला घ्यायला, वागायला, जगायला अशी एक उसंत मिळते नवरा गेल्यानंतर. आणि प्रत्येकाला ती हवी असते. खरं तर जोडीदारानं ती उसंत स्वखुशीने द्यायला काय हरकत आहे? मला वाटतं तसंच झालं तर आपल्या समाज व्यवस्थेच्या कोशात रणकी सूज सारखे शब्दच जन्माला येणार नाही. पण हा जो पुरुष प्रधानतेचा भाग आहे तो बहुतेक स्त्रियांच्या आत्मकथनामधनं आपल्याला आलेला दिसतो. या
पुरुष प्रधानतेच्या सगळ्या मुशीतून घडलेल्या आत्मचरित्रांमध्ये एक अतिशय महत्वाचं आणि अपवादात्मक ठरेल असं एक आत्मचरित्र मराठीत आहे आणि ते म्हणजे ज्योत्स्ना कर्मांचं सर आणि मी. ह्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं की मुळातच अत्यंत रोमॅन्टिक पातळीवरती हे आत्मचरित्र आहे. इतर सगळ्या आत्मचरित्रांमध्ये आपल्याला दिसतं की नवऱ्याबद्दलशी आपले जे संबंध आहेत त्या संबंधांबद्दल कधीही स्त्रिया लिहित नाही. म्हणजे सासूबद्दल लिहितील, नंदेबद्दल लिहितील, नवऱ्याच्या स्वभावाबद्दल लिहितील, पण प्रत्यक्ष शारीरिक संबंधांबद्दल स्त्रिया आत्मचरित्रांमध्ये सहसा मुळीच लिहित नाही. ह्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं की शारीरिक संबंधांबद्दल सुद्धा अतिशय मोकळेपणाने ज्योत्स्ना कर्मांनी लिहिलेलं आहे. मुळात त्या संभाजी कर्मांच्या शिष्या आणि त्यांचं नातं गुरु शिष्य असंच होतं. आणि ह्या नात्यामध्ये बदल झाला नाही लग्नानंतर, तर हे नातं हे अधिक 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 विकसित होत गेलं. त्याला शारीरिक संबंधांचं परिमाण पण मिळालं आणि हा जो विकास होत गेला हा अत्यंत तरलपणाने ज्योत्स्ना कर्मांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये नंतर त्या एका ठिकाणी शेवट कबूल करतात की एखादं झाड बहरतं, खूप बहर येतो त्याला, खूप फळं फुलं देतं आणि मग ते वटतं. तर आमचे संबंध सुद्धा काही काळानंतर असे वटले. याचं कारण असं की संभाजी कर्मांना त्यांना त्यांचा अवकाश मिळावा असं वाटत होतं. तो अवकाश मिळाला की माझं काम झालं असं ते म्हणायचे. पण त्यांना त्यांचा अवकाश मिळायला लागला, त्या सावलीपासून दूर जायला लागल्या, तर तेही त्यांना नको होतं. आणि सरांच्या सावलीपासून दूर जाणं हे ज्योत्स्ना त्यांना सुद्धा कष्टप्रद वाटत होतं. त्यामुळे हा त्यांच्या नात्यातला जो तरल तिढा होता तो सुद्धा ज्योत्स्ना त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्याला सांगितलंय असं दिसतं. त्यामुळे मला सर आणि मी हे जे आत्मचरित्र आहे ते खूप महत्वाचं वाटतं. आणखीन एक मला असं जाणवतं की बहुतेक आत्मचरित्रांमध्ये नवऱ्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्याही पुरुषाशी बाईचा संबंध आलेला नाही. एकाच पुरुषाशी आलेला संबंध आहे बहुतेक आत्मचरित्रांमध्ये. त्याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ वैशाली हळदणकर म्हणून एक बाई आहे, त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्या स्वतः बारमध्ये गायिका होत्या आणि त्यांचं आयुष्य अतिशय खडतर गेलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक पुरुष येऊन गेले असं आपल्याला दिसतं. आणखीन एक मी उदाहरण देईन ते म्हणजे विद्युत भागवतांचं आरपार अवलोकित आहे आत्मचरित्रात्मक पुस्तक. त्याच्यामध्ये सुद्धा नायिकेच्या आयुष्यामध्ये पुष्कळ पुरुष येऊन जातात. पण हे सगळं वाचल्यानंतर मला असं एक वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, की स्त्री ही नात्याच्या शोधात असते आणि शारीरिक संबंध हा त्या नात्याच्या प्रवासातला एक भाग आहे असं तिला वाटत असतं. ह्या उलट पुरुषाला लैंगिक संबंध हा जसं काही उद्दिष्ट असल्यासारखं असतं की ते त्याला हवं असतं. पण दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतं, दोन्ही पुस्तकांमध्ये, की हे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मात्र, ते सुख मिळवल्यानंतर मात्र पुरुषाला परत आपल्या कुटुंबाकडे जायचं असतं. त्याला परत आपलं सुरक्षित कुटुंब हे जपायचं असतं. ती त्याला प्रवासाची सुरुवात वाटत नाही. आता त्याला परत आपल्या बायकोकडे जावंसं वाटणं हा त्या बायकोचा जय आहे की पराजय आहे हे मला निश्चित सांगता येत नाही. पण दोघांचे प्रवास असे निराळे होताना दिसतात हे मात्र खरं. आणि आता अशी आत्मचरित्र जेव्हा जास्त येत आहेत त्यावेळी आपल्याला ह्या प्रवासामध्ये तिढे हे जास्त लक्षातही यायला लागतील. आणखीन आता एक सगळ्या नातेसंबंधांचा अवकाश आहे ते म्हणजे बाहेरच्या जगाशी असलेले संबंध. तर बाहेरच्या जगाशी असलेले जे संबंध आहेत ते आपल्याला असे हळूहळू विकसित होत गेलेले दिसतात. उदाहरणार्थ लक्ष्मीबाई टिळक हे जर बघितलं तर टिळकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणं ही एक मोठं एकदम वळसा देणारी घटना होती आणि ते जे वळण आलं आणि त्या वळणाचा लक्ष्मीबाईंनी स्वतःही स्वीकार केला त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झाले आणि जे
ज्या व्यक्ती त्यांच्या आसपासही फिरकल्या नसत्या अशा व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या भाग झाल्या आणि त्यांनी सुद्धा त्यांना अतिशय आनंदाने सामावून घेतलं. त्यांच्या चरित्रामध्ये, आत्मचरित्रात एक प्रसंग आहे की जेव्हा त्या पुस्तकं अशी उलटत असतात आणि बालकवी समोर येतात आणि म्हणतात, लक्ष्मीबाई काय शोधताय तुम्ही? तर लक्ष्मीबाई म्हणल्या, अहो मी मनुष्य शोधतेय. तर बालकवी म्हणतात की अहो मी उभा आहे की मनुष्य तुमच्या समोर, पुस्तकात काय शोधता? असं नाही रे, मला मनुष्य कसं लिहिलंय ते शोधते मी. तर पुस्तकातला मनुष्य लक्ष्मीबाईंनी शोधला. त्याचं कारण, आणि त्यांनी खरंच तो शोधता आला, याचं कारण म्हणजे त्या स्वतः माणूस होत्या. बाहेरच्या जगाशी असलेले संबंध आणखीनही बंध अनुबंध मध्ये आपल्याला जाणवतात. नंतर आहे मनोहर तरी मध्ये जाणवतात. पण त्याच्यापेक्षा जो मला खूप उल्लेख करावासा वाटतो ह्याच्यामध्ये, या भाषणामध्ये, तो उर्मिला पवारांचा. आयदांमध्ये बाहेरच्या जगाशी असलेला जो उर्मिला त्यांचा संबंध आहे तो फार विलक्षण आहे. कारण ह्या संबंधाला जातीयतेचा पदर अगदी सुरुवातीपासून आहे. त्या शाळेत जायला लागल्या, त्यांचे शेजारी पाजारी, त्यांचं गावातलं जीवन, त्यांचं वैवाहिक जीवन, त्यानंतर त्या चळवळीत आल्या, तिथलं जीवन, त्यांच्या मुलांचं बालपण, ह्या सगळ्या ठिकाणी जातीयतेचा पदर हा आहेच आहे. म्हणजे एका बाजूनी त्यांना आपण कमी लेखलं जातोय ह्याची जाणीव आहे, आम्ही कमी नाही ह्याची जाणीव आहे, आणि ऍट द सेम टाइम मला वरच्या स्तरासारखं व्हायचंय असंही नाही, मला माझं विश्व उभं करायचंय, अशी ही तीव्र प्रेरणा आहे. आणि ह्या सर्व प्रेरणा ह्या त्यांच्या आत्मचरित्रातनं मला जाणवतात. म्हणजे जेव्हा त्या स्त्रियांच्या चळवळीत आल्या त्यावेळी निरनिराळ्या स्त्रिया त्यांना ज्या भेटल्या, त्यांच्याबद्दल त्यांनी जे उद्गार काढलेत ते वाचून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण मी सुद्धा तशीच होते. आणि एखाद्या दलित समाजातनं आलेल्या स्त्रिया माझ्याकडे अशा रीतीने बघत असतील याची मला हे वाचेपर्यंत जाणीवच नव्हती. की मोकळा गळा असलेल्या, हातात काही न घातलेल्या बायका पटकन मला अरे तुरे म्हणतात, असं कसं, असे प्रश्न त्यांना पडत असतील याची मला अजिबात जाणीव नव्हती. आणि त्यांना आपला समाज कसा दिसतो, उदाहरणार्थ श्रीखंड हे अतिशय आवडतं खाद्यपदार्थ, त्यांना खर्जेच्या मलमासारखं वाटलं सुरुवातीला. तर असं वाटू शकतं श्रीखंड याची मला अजिबात जाणीव नव्हती. त्यामुळे स्वतःचाच एक निराळ्याच अँगलमधनं फोटो घ्यावा तसं मला आयदान वाचताना वाटलं की अरे आपण काय बघतो आणि त्याची इम्प्रेशन्स इतर समाजातल्या बायका काय करत असतील, असा एक विचार हा सगळं वाचताना मला आला. आणि हा जातीयतेचा जो पदर आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण ते आपल्या समाजातलं एक महत्वाचं वास्तव आहे. आणखीन एक म्हणजे जगणं कळतं तेव्हा. ही मराठा समाजातली बाई आहे आणि मराठा समाजामधली पुण्याच्या जवळच्या खेड्यात राहणारी बाई किती धडपड करते शिक्षणासाठी हे त्या सगळ्यामधनं आलेलं आहे. त्या लेखिकेचं नाव आहे विद्या पोळ. आणि ती सगळी धडपड आणि शिवाय वडिलांना व्यसन, त्यामुळे समाजाच्या असलेल्या प्रतिक्रिया, ह्या सगळ्यामधून दटून ती कसा सामना करते आणि इतर समाजाशी कसा संबंध ठेवते, इतके सगळीकडे निगेटिव्ह गोष्टी असून सुद्धा स्वतःची प्रतिमा कशी उभी करते, वडिलांना सावरायचा प्रयत्न करते, हे सगळं खूपच बघण्यासारखं आहे. तर हे सगळे नातेसंबंध असे निरनिराळ्या रीतीने आपल्या समोर येतात आणि आपल्याला थक्क करून टाकतात. याच्यामध्ये शेवटचा उल्लेख मी सई परांजपेंचा करीन, कारण सई परांजपेंचं सय हे पुस्तक असं आहे की त्यांच्या सगळ्या कला प्रवासाचंच ते वर्णन आहे. त्याच्यामध्ये नातेसंबंध अगदी कमीत कमी आहेत आणि ते त्यांना शोभून दिसतं. त्याच्यामध्ये एक छोटासा प्रसंग असा आहे की ते त्यांचं बाळंतपण झालं आणि 12व्या दिवशी त्या नाटकाच्या तालमीला गेल्या. तर त्यांची सासू जी होती तिला त्यांची जाऊ म्हणाली की बघा सईला तुम्ही किती मोकळीक देता, आम्हाला मात्र असं करू नको, तसं करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, तिला तुम्ही काही करत नाही. तेव्हा सासूबाई म्हणल्या, अगं सई माझा 4था मुलगा आहे, त्यामुळे सुनेकडे बघण्याची ही दृष्टी सुद्धा आपल्याला फारच वेगळी वाटते. मग सईचं आयुष्य
हे आपल्याला पूर्णपणे निराळं आणि पूर्णपणे कलेच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्याबद्दल वर्णन केलेलं असं वाटतं आणि त्यामुळे सर हे निराळाच अनुभव आपल्याला देऊन जातं. भाषणाच्या शेवटी मी एवढंच म्हणेन की खरोखर आपल्या समाजामध्ये निरनिराळ्या स्तरामधनं आता शिक्षणाचा प्रसार व्हायला लागलेला आहे. संवेदना तर प्रत्येक माणसाला असतेच. शिक्षणामुळे अभिव्यक्ती आता सुकर व्हायला लागलेली आहे. त्यामुळे समाजातल्या निरनिराळ्या स्तरातल्या लोकांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलायला पाहिजे. मी तर म्हणेन पुरुषांनी पण बोललं पाहिजे. याचं कारण असं की पुरुष सहसा आपल्या कर्तृत्वाबद्दलच बोलतात, पण आपल्या भोवतालाबद्दल ते कधीच बोलत नाही. आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांबद्दल बोलत नाही. स्त्रिया आपल्या आयुष्यातल्या पुरुषांबद्दल बोलतात, पण पुरुष सुद्धा जेव्हा आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांबद्दल बोलतील तेव्हा मला वाटतं हे वर्तुळ खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. शिवाय LGBT हा एक समूह आता आपल्या समाजामध्ये डोक्यावर काढायला लागलेला आहे की ज्याबद्दल आपल्या बहुसंख्य लोकांना खरोखरच माहिती नाही. आता एक बिंदू माधव खिऱ्यांनी इंद्रधनुष्य म्हणून एक पुस्तक पुढे आणलेलं आहे. पण अशा प्रकारचे संबंध कसे आहेत, या व्यक्तींना कशा ताणांना सहन करावं लागतं, त्यांचे नातेसंबंध कशा प्रकारचे आहेत, हे जर का सर्व समाजाला कळलं तर ते खूप खूप हवं आहे. मला स्वतःला असं वाटतं की जगाबद्दल आपल्याला खूप जाणून घ्यायचंय आणि ते जाणून घेण्यासाठी जसे अनेक मार्ग आहेत, ते आत्मचरित्र हा त्यातला खूप महत्वाचा मार्ग आहे. तो आपल्याला जग समजून देतो. आपल्याला जग समजून घ्यायचंय कारण आपल्याला हे जग सुंदर बनवायचंय. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद.